पुढची बातमी आता नाशिकमधून। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीवरून राज्यभरात प्रहारचे कार्यकर्ते आता आक्रमक झालेत। प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू नाशिकमध्ये दाखल झाले। कर्जमाफीच्या मुद्द्यावर बच्चू कडू आता कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या घरासमोर आंदोलन करणार आहेत। मशाल पेटून माजी आमदार बच्चू कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रहार संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी कोकाटेंच्या घराच्या दिशेने रवाना झालेले आहेत। आंदोलनात शेतकरी देखील मोठ्या प्रमाणात सहभागी झालेले आहेत। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वादग्रस्त विधानाचा देखील प्रहार संघटनेने निषेध केलेला आहे आणि आपण बघतोय की आता बच्चू कडू नाशिकमध्ये दाखल झालेले कोकाटेंच्या घराबाहेर बच्चू कडूंनी आंदोलन केले। मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं। शेतकऱ्यांना हिशोब विचारला होता, त्यावरून राज्यभरातील विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे। नाशिकमध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या घरासमोर प्रहार संघटनेकडून आंदोलनाला सुरुवात करण्यात आलेली आहे आणि जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी या सगळ्या प्रहारच्या कार्यकर्त्यांकडून केली जाते। प्रचंड असा पोलिसांचा बंदोबस्त देखील या सगळ्या परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि अगदी स्वतः बच्चू कडू या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि मशाल हातात घेऊन शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आंदोलन बच्चू कडू यांच्याकडून देखील केलं जात आहे। बच्चू कडू आपल्या सोबत आहे। मशाल पेटवून आज सूड गळ्यात घालून आंदोलन करतात कृषी मंत्र्यांच्या घरासमोर काय नेमकी भूमिका? ते आमचे सरकारी नेते आहे। शेतकऱ्यांचे कृषी मंत्री म्हणजे शेतकऱ्याचं नेतृत्व त्यांच्याकडे आलं, पालकत्व त्यांच्याकडे आलेलं आहे आणि मग शेतकऱ्याच्या ज्या ज्या काही अडचणी असेल त्या सगळ्या अडचणी सरकारसमोर मांडण्याचं काम कृषी मंत्र्याचं आहे। आणि मग ज्या पद्धतीनं आमच्या देवेंद्रजीनं सांगितलं होतं 7-12 कोरा 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 प्रभू रामचंद्राची शपथ घेऊन सांगितलं होतं आणि त्याची आठवण द्यायला आम्ही इथे आलेलो आहोत। आपण पाहतोय आहे का पहिले जातीय भेद होता, धर्मभेद होता, आता अर्थभेद आहे। बजेटमध्ये आमचा हिस्सा किती आहे ते सांगावं। बजेटमध्ये आमचा हिस्सा खऱ्या अर्थानं निश्चित करणं गरजेचं आहे। 45 लाख कोटीचं बजेट आम्ही पाहतोय केंद्राचं, 7 लाख कोटीचं बजेट आमच्या राज्याचं, आमच्या वाट्याला काय आलं? म्हणून आमच्या शेतकऱ्याला तुम्ही शूद्र म्हणावं, शूद्र म्हणून वागणूक देत असाल तर त्याचा विरोध आम्ही करणार।